महादेवाने ऋषी मृकंडू समोर दोन अटी ठेवलेल्या. पहिला पुत्र जो दीर्घायुष्य असेल पण त्याच्यामध्ये ज्ञान आणि बुद्धी नसेल. दुसरा अल्पायू म्हणजे फक्त 16 वर्ष जगेल पण तेजस्वी आणि ज्ञानी पुत्र. हे ऐकून ऋषी मृकंडू खूप दुःखी झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी दुसरा पर्याय निवडला. जो पुत्र फक्त 16 वर्ष जगेल पण त्याच्यामध्ये ज्ञान, बुद्धी आणि धर्म असेल. महादेवानी तसंच वरदान दिलं. कालांतराने ऋषी मृकंडू आणि मरुधतीच्या घरी एका छोट्याशा बाळाचा जन्म होतो, ज्याचं नाव होतं मार्कंडे. ते लहानापासूनच महादेवांची पूजा करत आणि खूप कमी वयामध्ये त्यांनी वेद आणि धर्मशास्त्राचं अध्ययन केलं होतं. आणि काशीला जाऊन त्यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना करून महादेवांची तपस्या करत. पण ज्या दिवशी त्यांना 16 वर्ष पूर्ण होणार होती त्या दिवशी काय झालं हे आपण येणाऱ्या भागात बघूया. तोपर्यंत राम राम.